नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। उपसभापती पदासाठी शिवसेनेत चुरस, शिंदेच्या नव्या खेळीची जोरदार चर्चा। भारतासह 4 महिला क्रिकेट संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरले। शरद पवारांच्या पक्षातही राजकीय भूकंपाचे संकेत, कार्यकर्त्यांत खळबळ। केतन अग्रवाल प्रकरणात साहिल गोयल भोवती तपासाची चक्र अधिक वेगाने फिरणार। भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकरच। सिया गोयल प्रकरणात वकिलाची 10 कोटीच्या नुकसान भरपाईची नोटीस। ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं दुःखद निधन। उत्तर प्रदेशात ट्रेनी विमान कोसळलं, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली। कायदेशीर वादामुळे हेराफेरी 3 मधून प्रियदर्शन यांनी घेतली माघार। मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, 23 जिल्ह्यांना येलो अलर्ट। थायलंडमध्ये अडकलेल्या बीडच्या तरुणाचा धक्कादायक फोन, मदतीचा आर्त हाक। 1 जुलैपासून गॅस सिलेंडरच्या नियमामध्ये होणार मोठे बदल। चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण। अयोध्या बार असोसिएशनचा चंपत राय यांच्यासह 3घांना इशारा। फरार माजी आमदार राहुल बोंद्रे विधान भवनात दिसल्याने राजकीय चर्चा। उद्धव ठाकरेच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय। HSRP नंबर प्लेटसाठी आज आखरी संधी, उद्यापासून दंड निश्चित। 1 जुलैपासून पेट्रोल डिझेल खरेदीच्या नियमांमध्ये होणार महत्त्वाचे बदल। 19 वर्षांनंतर कट्टल सिनेमाचा सिक्वेल, टीजर पाहून चाहत्यांमध्ये उत्साह। जिनिलियाने रितेश सोबत गंगेत डुबकी मारत साजरी केली वटपौर्णिमा। ब्रिटिश अमेरिकेने टोबॅकोकडून 9,000 कर्मचाऱ्यांची कपात, AI वर भर। उर्वशी रोतेला जयपूरमध्ये विवाह सोहळ्यासाठी दाखल, खास प्रतिक्रिया दिली। सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत आणखी 5 दिवसाची वाढ। LA ऑलिम्पिकसाठी क्रिकेटच्या पात्रता नियमांना IOCची मंजुरी। नीट प्रकरणातील 10 आरोपींची न्यायालयीन कोठडी 11 जुलैपर्यंत वाढली। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।